नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटच्या सहकार्यानं 30% त्यांनी ह्या प्रोजेक्टला मदत केलेली आहे अनुदान रूपात आणि 70% हे संघाच्या यातून 1,26,00,000 हा प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे। ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आपण करत आलेलो आहे आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंटचे दुष्परिणाम फार मोठे आहेत की जे काय आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करतो ते दुसऱ्या दिवशी दुधातून औषध येतं ते अतिशय हानिकारक असतं आणि त्याचा खर्चही फार मोठा आहे। त्या मनानं आपल्याच ह्याचा शेतात तयार होणाऱ्या ज्या काय असतील आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी असतील जे पूर्वी जसं आपण म्हणत होतो की आजीचा बटवा म्हणत होतो म्हणजे पूर्वी जुन्या काळात आपल्या पूर्वज ज्या गोष्टी असतील की त्याच बऱ्याच वस्तू असायच्या आणि त्यातून आपला उपचार घरगुती करत होतो माणसाचे उपचार तसंच हा प्रकार हा आजीचा बटवा वेगळ्या पद्धतीनं कॉस्टिंग कमी झाला आहे आणि अतिशय स्थानं जे असतील किंवा तुमचे मस्टडीचा विषय असेल थायरॉइडचा विषय असेल बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यातून हे उपचार करता येतील आणि ह्याचा खर्च फार कमी आहे। ह्याचा 10% खर्च असेल 100 तर 90% जास्त ह्याचा ॲलोपॅथिकचा आहे तर कॉस्टिंगही कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे जनावराला कुठलं रजिस्ट्रेशन पॉवर वाढणार आहे कुठला त्रास होणार नाही अतिशय जनावर सुदृढ राहते आणि ह्यातून विशेष म्हणजे लंपीमध्ये जेव्हा आजार आला त्यावेळी आम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या ह्या गोष्टीचा फार मोठा उपयोग झाला आणि ह्या दृष्टीनं हा भारतातला 3 नंबरचा म्हणजे गुजरातमध्ये 2 प्रोजेक्ट झालेले आहेत तिसरा प्रोजेक्ट महाराष्ट्रात होतो आणि महाराष्ट्राचा पहिला प्रोजेक्ट अशा पद्धतीनं आपण आज असं उद्घाटन करतो आहे प्रोजेक्ट तयार झालेला आहे। विशेष म्हणजे आमचे जे 48-50 डॉक्टर जे आहेत ते ट्रेनिंग करून बेंगलोरला जे युनिव्हर्सिटी आहे त्याचं ट्रेनिंग करून आलेले आहेत आणि 5 वर्ष आले आम्ही आज सध्या हे वापर करतो आहे म्हणजे आजच कारखाना उभा केला आणि आजच प्रोडक्शन केल्यानंतर परिस्थिती 5 वर्षे आम्ही टोटल रिझल्ट घेऊन आणि विशेष म्हणजे डॉक्टरांना मानसिकता असते कारण ॲलोपॅथिकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरांची मानसिकता नसते हे आयुर्वेदिक स्वीकारायची एक फार मोठी अडचण असते कारण शिक्षण त्यांनी घेतलं असते ॲलोपॅथीमध्ये ते त्याला ट्रेनिंग देऊन त्याला महत्त्व देऊन कुठल्या आजारावर ह्याचा उपयोग आहे आणि विशेष म्हणजे जे रॉ मटेरियल आहे आमच्या स्वतःची तर आम्ही तयार करूच पण शेतकऱ्यांना सुद्धा हा रॉ मटेरियलसुद्धा आम्हाला पुरवठा करता येईल जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रकारचं विक्री करण्यासुद्धा एक मार्जिन मिळू शकते असं दुहेरी फायदा विचार करून आपण आज संघाचं उद्घाटन करतो। माननीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे माननीय माजी पालकमंत्री आदरणीय बट्टी पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आहे मान्यवर नेत्यांना पण बोललेला आहे केडीजी संचालक कदाचित त्याच्यावरती येण्याची शक्यता आहे आपण सर्वांनी ह्या निमित्तानं आजचा कार्यक्रम करून ह्याचं प्रोडक्शन कसं लवकर करता येईल आणि आम्हाला कसं देता येतील ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे। ह्या विशेष म्हणजे इथं NDTचं आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे ट्रेनिंग सकट अनुदान सकट त्यांचं फार मोठे सहकार्य हे ह्या निमित्तानं आम्हाला उल्लेख करण्यात आला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।